उत्तराखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला। या स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांची लयलूट करत दुसरं स्थान पटकावलंय। खेळाडूंनी तब्बल 53 सुवर्ण पदक, 70 रौप्य आणि 72 कांस्य पदकांची कमाई केली आहे। क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा सर्वाधिक 179 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरलाय। सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा अर्धशतकी पल्ला पार करणारा महाराष्ट्र हाच देशातील एकमेव संघ आहे। क्रीडा पत्रकार संजय दुधाणी आता आपल्या सोबत आहेत। संजय जी, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपलं नाव कोरलेलं आहे, याबद्दल आपल्या काय भावना? निश्चितच महाराष्ट्राचा डंका पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुमदुमला आहे। खरं तर जशी ऑलिम्पिक स्पर्धा असते, जशी आशियाई स्पर्धा असते, ज्याच्यात सगळे जग सहभागी, तशी भारताची ऑलिम्पिक आहे आणि भारताच्या ऑलिम्पिक समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा, एकदा दोनदा नव्हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राने सर्वाधिक पदक जिंकली। जवळजवळ 155 म्हणजे द्विशतकीय पल्लाच्या महाराष्ट्र आलाय। कौतुक करावं लागेल, जवळजवळ 18 क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पदकाची लयलूट केलेली आहे। एक स्पर्धा विक्रम पण केलेला आहे। त्यामुळे निश्चितच ही गोष्ट भविष्यात आशियाई स्पर्धेत, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी आपल्याला निश्चित उपयोग पडणार आहे। ज्यांनी पॅरिस ऑलिम्पिक गाजवलं त्या स्वप्नील कुसाळेने पण महाराष्ट्रासाठी पदक जिंकलेलं आहे, राही सरनोबतने पदक जिंकलेलं आहे। त्यामुळे ही स्पर्धा निश्चितच महाराष्ट्राच्या खेळाडूंना नवी ऊर्जा, नवी प्रेरणा देणारी ठरणार आहे। आणि सगळ्यात म्हणजे ह्या सगळ्या विजेत्यांना महाराष्ट्र शासनाकडून जी बक्षिसाची रक्कम दिली होते, सुवर्ण पदकाला 10 लाख रुपये, रौप्य पदकाला 5 लाख रुपये आणि ब्रॉन्झ पदकाला 3 लाख रुपये, हे जी भरघोस बक्षिसामुळेच महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे। निश्चित संजयजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे।